फळ मिळेल. चांगलं केलं तर कर्मही चांगलं केलं तर फळही चांगलं आहे. अहो अभ्यास केलं तरच पोरग पास होईन पोरो. अभ्यासानं पास होईन का नशिबानी? ते मागचं तू नको रे, ते मोठं तिथंच उभा आहे तो हा पैलवान. हा मागचा हा. अभ्यासानं पास होईन का नशिबानी? हा वा बाळा. अभ्यासानं कलेक्टर होईन का नशिबानी? अभ्यासाने. वा बाळा. बघितल्यावर बायको चांगली मिळेल का नशिबानी? हा बघितल्यावर. आय चड्डी नेसता येत नाही अजून, पण बघितल्यावर म्हणतोय लय आगाव कार्टे. अहो हे काही साधा ताप नाही तेव्हा का ती माल कसा आलाय पुढं. लय कलाकार माल आहे सगळा. हे बरे सापडले. ती गंधावाल काय नाव रे तुझं? अरे काय नाव? गणेश उभा आहे तिथंच उभा आहे. हा घाबरायचं नाही. मम्मीचे आणि पप्पाचे भांडण लागले. आवाज कुणाचा मोठा निघतो, मम्मीचा का पप्पाचा? पप्पाचा. ते काही घाबरत नाहीत कोणाला. ते मला म्हणतील तुमच्या घरी कस काय. एक कार्ट रडत होता. आजी म्हणली का रडत हो ना? तू म्हणला मला संडासला जायचंय, भीती वाटते. म्हातारी म्हणली लाईट लाव संडासामध्ये. ती मला लाईटच नाही. मग म्हातारीने त्याला मेणबत्ती पेटवून दिली. म्हणली जा कोपऱ्यात मेणबत्ती ठुई, तो हा कार्यक्रम झाल्यावर ये. ती मेणबत्ती अशी घेऊन चाललं दमान. गणेश सारखे 2-3 मित्र आले. त्यांना वाटलं याचा वाढदिवस आहे. सगळे मिळून त्यांना आरडले मोठ्यानं, म्हणले हॅपी बर्थडे टू यू. आता ती होती ती मेणबत्ती इजल्यामुळे ती लागलं रडायला. त्याला कळलं ना लोकांना काय झालं बॉय. ते मला कमल रडवतो रे. ते मला तुम्हाला अक्कल आहे का? मला अर्जंट जायचंय. मेणबत्ती काही जवली. ते म्हणजे आम्हाला वाटलं तो वाढदिवस आहे. ते मला मग केक खाऊन जा थांबा आता. जीव काढू काढू पोरं पळायचे. केकही नको. थांबलेच नाही कार्टी. नको भाऊ म्हणले तू हा केक नको काही नको. विडाला आपल्याकडे सगळीकडे पद्धत वेगळी आहे. आता आपण बघा तुम्ही काही दसरा मेळावा लोकांचा चालू झालाय. काही लोकांची अशी बरेच सगळीकडे ती चाललंय. आणि हजारो लाखो गाड्या येतात. इकडे भगवानगडाकडे तीच पद्धत होती. ती सावरगावला पण बाबांच्या तिकडे तेच चालू आहे आता. मस्त उभ्या महाराष्ट्रातून गाड्या येतात. भविष्यामध्ये माझी संकल्पना अशी की एखादा अशी तिथी ठरवा. आता उद्या भविष्यामध्ये 31 मेच असतं ना पुण्यतिथीचा दिवस. हा का जयंतीचा. हा सगळे लोक कुठं असतात? चौंडीला. कोणी जात असन नसन जात तरी जायला पाहिजे. महाराज काय त्या मानकोजी शिंदे नावाचा माणूस असन त्याचं किती भाग्य आहे. काय रत्नपोटी जन्माला आलं. एवढ्या मुलीनं सरदाराला थांबवावं. आणि सरदार थांबले नाहीत नुसते की सरदारानं त्यांना सुनच करून घ्यावी. काय डोकं लावा म्हणा. सरदार नुसते थांबले नाहीत. सरदाराला काही मिनिटात सुनाचा स्वभाव कळावा मुलीचा. आणि आम्हाला सून करून न्यायची. एवढ्या मोठ्या राजधानीचा मालक आणि साध्या खेडेगावातून एक मुलगी घेऊन जातो सून म्हणून. याच्यासारखं कोणतं भाग्य आहे. म्हणून कुणाच्या उदरात जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं. माणूस आपलं कर्तव्य चांगलं असलं की आपण कधी बी कीर्ती शिल्लक पाणी प्यायला चाललो आहे. बरं झालं टँकर आणून ठेवलंय. लई खोडीचा माल आहे ते. अहो यांच्यामुळं शाळेत मॅडम जायच्या बंद झाल्यात. ही साधा नाही का? आमच्याकडे 17-18 मॅडम शाळेत येतात. ती यायची बंद झाली. एक मॅडम म्हणला 17-18 होत्या आणि 17च कसं काय. मॅडमला फोन केला तुम्ही का शाळेत येत नाहीत? मॅडम म्हणल्या पोरं रोज मला हसत येत बाबा मी शाळेत येणार नाही. म्हणलं मॅडम तुम्ही शाळेत येतात आणि पोरं तुम्हाला का हसते? ते म्हणले मला काय कळत नाही पण पोरायला विचारा. मी विचारलं पोरं तुम्ही मॅडमला का हसते रे? ती म्हणले आम्ही कोणी हसत नाही. हा एकटा म्हणते आरची आली. आता हसतील नाही तर का मरतील का पोरं? आम्ही म्हणलं बा मॅडमला तुम्ही साड्या नेसून येत जा. मॅडम म्हणल्या तुम्ही घेऊन द्या. 34 साड्या घेऊन दिल्या. सगळ्या मॅडमला साड्या ब्लाऊज आणि इथपर्यंत ब्लाऊज घातले त्यांना. महाराज फायदा काय झाला माहिती? कपड्यामध्ये आलेली त्यांना आई दिसायला लागली.
कपड्यात माणसाला आई दिसावी. आणि आमच्या जुन्या काळामध्ये आम्हाला कपड्यात कोण दिसायचे? आई दिसायच्या. त्याच्यामुळेच धोका नव्हता. आजही मला बरं वाटलं सगळ्या माऊल्यांच्या डोक्यावर पदर आहे. ही आपल्या भागातली संस्कृती आहे. बाहेर सापडत नाही तिकडं. नाही नाही नाही, आता नका घेऊ, राहू द्या. ते म्हणत्या कुठून आणला का नको मेला. ती एक फॅड आले बघा. ती साडी आहे आता पण तिला पदर येत नाही ना. आला तरी लोक घेत. आता त्या पदराला एक लेकरू झालंय माग, स्कार्फ. साडीचं लेकरू स्कार्फ आहे. त्याला एक भाऊ आहे दुसरा स्टोल. त्या दोघांचं लग्न झालंय आणि त्यांना एक पोरग झालंय मास. या 2 वर्षात मास लावल्याशिवाय कुणी बाहेर पडत नव्हतं. आता नाही राहिलं. आता ती काळ बदलला. विठाला 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 अवघड आहे. आऊसाहेब म्हणजे जिजाबाईंचं माहेर कोणतं आहे? आऊसाहेबांचं सिंदखेड राजा. ते कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? पुणे जिल्ह्यात. आता ऐका, जन्म घेतानाच गडावर. जन्म घ्यायला कुठे गेले? काय डोकं आहे? ती काही सोपं काम आहे का? म्हणून तर त्या गडावरचं गाणं आलंय आता एक. इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या शिवाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, राजावर. जय शिवराय. माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजलंय गड किल्ल्याच्या दगडावर. खास काम आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. माझ्या देवाचं नाव गाजतंय. आता म्हणते ना लोक गड किल्ल्याचं दग. आता काही माणसं म्हणतील महाराज हे काही तुम्ही सांगायला आलात का? छत्रपतींचं जीवन, आंबेडकरांचं जीवन, सावित्रीबाई फुलेंचं जीवन आपल्याला पाठ पाहिजे. आणि यांची क्रांतिकारक विचार आहेत. तुम्ही पहा बरं, एकदा माणसं जन्माला येतात पण कीर्ती शिल्लक राहते. आपलं काय होतं माहिती? आपण आलोय चाललोय. आजा मेला पंजा मेला बाप. आजा मेला पंजा मेला. उठा 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 जागा पाठी भयाने मोठे. खास काम आहे. हे लहान असन तेव्हा बाबा होते तेव्हा ना, लय लहान असन आहे की नाही बाबा. त्या काळात थोडं थोडं महाग जर मी आलो त्यावेळेस 12, 11, त्या 2006, 2007 त्यावेळेस काय प्रत्येक गावात कीर्तन असायचे. पण ते किती खास काम आहे. आणि आज विशेष करून महाराज तुमचं भाग्य आहे. बाप आणि लेक समोरासमोर आहेत. हे लय भाग्य भारी काम. हा, वडील गातात आणि पोरग वाजवतंय.
असं कुठं सापडत नाही. एवढा आनंद कोणी घेतं का? पोराचं बापास तोंडणं पाहणारे कार्टीत बरीच आज. बाप घरात आला तर पोऱ्या बाहेर जातो आणि पोरगा बाहेरून घरात आला तर बाप. ह्या अवस्था झाली माय बापाची पोरायची. किती खास काम आहे. आणि हे असं काय म्हणत. आमचे वडील त्या दिवशी माझ्यासोबत आले ते कीर्तनाला. ते कीर्तन झालं मला 15,000 रुपये दिले आणि त्यांना 500 दिले. तर आमच्या वडिला स्वभाव जरा ताईट आहे. ती मला भीती वाटते. ती माझ्याकडे असे नसे टक लावून पाहायचे. म्हणलं हानतेत आता काही खरं नाही. मला कळलं ना मग काय चुकलं का काय. नुसते असे पाहायचे आणि तसं पाहिल्यावर मला भीती वाटायची. म्हणलं आता हानतेत ही काही खरं नाही. मी आपलं कडकडं लांबूनच राहायचं. त्यांचा काय भरवसा. मला 2-4 वेळेस त्यांना कीर्तनात हाणलंय. त्यांना काही कळत नाही असं काय कीर्तन आहे का काय. सासरवाडीची माणसं होती तेव्हा हाणलं होतं मला त्यांना. मला काय त्यांना मारलं काय ना. आता वडिलांनाच मारले त्याला काय. पावसानं झोडलं काय नवऱ्यानं मारलं काय त्याला काय होतं. आणि वडिलाचं तर मार खावा माणसानं. ते नेमकं मला वडील म्हणले गाडीत बसताना म्हणले मी तुझा बाप आहे का तू माझा. मला तर वाटलं कामच बिघडलं गड्या. आता काय खरं नाही. असे ताईट बघायचे माझ्याकडे. म्हणलं लय वाईट काम झालं. आता काय मेळ झालं काय. म्हणलं झालं काय तुम्हाला. नाही म्हणले तुला 15 मला 500 कस काय. आम्हाला दादा त्याला क्वालिटी लागती. तुम्ही आयुष्यभर जर नुसतं कुंडू धरीनं जीवच म्हणीत बसला त्याला छाछू जमलं पाहिजे तरच जजमेंट आहे. आता उभ्या महाराष्ट्र बरं आम्ही फिरतो ना. ही सगळी जजमेंट असं झाल्याशिवाय नाही. मी रोज 3 करतोय. बरं 2-3 रात्री इथूनच गेलतो पलीकडून जाताना सावरगावून गेलतो. असंच पलीकडून गेलो. रात्री कीर्तन पळलं होतं. सकाळी होतं श्राद्ध. इंदोरीकर महाराजांच्याच शेजारी होतं. महाराजांचे आवडते माणसं आहेत. पण त्यांना महाराजांना वेळ भेटला नाही. त्यांना मला विचारायला म्हणले महाराज बाबांचं काही खरं दिसत नाही येणार नाही तुम्ही या. मला बरेच कार्यक्रम करावं लागतात ते तसे. मग ते इच्छाच लय माणसाची. ते रडायला लागल्यावर म्हणलं नाही मी येतो. सकाळी तिथं कीर्तन केलं. घरी गेलो थोड्या आता हे आणि परत लगेच निघालो. बाबांचा फोन आला या बरं का आज घोटाळा करू नका मागच्यासारखं करू नका. मागे एकदा झालंय कुठं ना त्या दिवशी. आता ते का असं होईल माहिती का. माझा पण दोष नाही मानाच. आमचे आईचे वडील वारले आणि मी फोन केला पुढच्याला. श्राद्ध होतं. फक्त फोन केला की आता मला काही येणं होत नाही. आईचे वडील वारलेत मला जावं लागेल मौतीला मातीला. मग तो पुढचा माणूस लय हुशार होता. ते म्हणला मौत किती वाजता आहे. म्हणलं माती 3 वाजता आहे. म्हणले मग 10 ते 12 करून जा. आमचा लय वनवास आहे महाराज. कोणी मेलं तरी आम्हाला निराम निवांत. तुम्ही कसं 10 दिवस बसून राहता तसं आम्हाला आहे का. हा लोक इतके संशय घेतात. खरंच मेलं असन का खोटं तर बोलत नसन. इकडलं सोडून दुसरीकडं तर गेलं नसन जास्त पैसे मिळाले म्हणून. त्या दिवशी एकानं मला म्हणला फोटो पाठवा. मी ते फोटो तुम्हाला पाठविल ना. तो फोटो लगेच डिलीट मारला. फाशी घेतली होती महाराज. आमचे मावस भाऊ आहेत त्यांना वाईट अवस्था झाली त्या दिवशी बघितल्यावर. आता तुम्हाला सक्का मावस भाऊ नाही आहे. पण काय होतं माहिती का आम्ही आयुष्यभर एकत्र राहिलो. लहानपणापासून. त्याचे वडील वारले. 2 लेकरं मोठे केले मावशीने. आणि इतके चांगले नावारूपाला आलेले लेकरू एक मरून गेलं. कुणाच्याही पोटात आग पडते. तुम्ही कीर्तन करताल पण मौत पुन्हा असते का महाराज. माती पुन्हा असते. आणि काही वेळेस काय होतं माहिती माणसं हा विचार करत नाहीत. कीर्तन करायला दुःख येणारच नाही असं कसं काय. आम्ही काही इंद्राचे मावस भाऊ आहेत का आमचा यम मेहून आहे. वा नको दाजीला त्रास द्यायचा. हा त्याची बहीण आमची बायको आहे. आमच्या बायका म्हणजे सख्या यमाच्या मावस बहिणी. अरे लय बेकार लई ताप आहे ती. सांगू नये आता. ज्यांचं झालं त्यांना कळत आहे. यांना काय सांगा. अजून तुमचं नसन झालं नाही कळन तुम्हाला. सांग झालं आता डबल परत आहे का काय. आहे बघा ज्याला झालं त्याचं झालंच महाराज. आणि सगळ्याला सांगत आहे बघा लग्न बिग्न डबल करणं हा विषयच नाही. हे लोकांची काय मनाची तयारी काय कळत नाही महाराज. पण काय उपयोग आहे सांगा बरं मला. एकदा केस पिकले
किती वेळेस काळे केले, आतून कसे येते? आतून पांढरेच येणार, तुम्ही किती काळे करा. वरून उलट मी म्हणतो पांढरे, आता बाबांनी ना असे पांढरे ठेवलेत ना, टेन्शन नाही, हे असेच ठेवायचे. हे खास काम आहे, अजिबात झंझट नाही. मला तुमचं कौतुक वाटतंय. कधी केलं नसतील काळे तुम्ही, कधीच नाही. नाही आणि हे आहे ते आहेच, टेन्शन नाही. महाराज बघण्याचा दृष्टिकोन आहे. अरे काय ही काळे करीत आहेत, आतून पांढरे म्हणजे त्याचं काळं पांढरच. माणसं म्हणते ना त्याचं झालं काळं पांढरं. आता उगच उगच एक बाई त्या दिवशी दुकानात गेली आणि त्या बाईला म्हणायची, त्या दुकानदारीला, लुटी ती का काय, 10 रुपयाची पुडी 15 रुपयाला लावली निशा पुडी, आणि केस आतूनच काळे निघत नाहीत, पांढरे निघत आहेत, आणि लुटी ती का काय. ती दुकानदारीने म्हणली, तुझी पुडी लावायचं चुकलंय, तू पुडी कालवीत जा आणि पियात जा. म्हणजे आतून कसे येतील. आता मग अशी मी फेटा बांधित होतो, याला ग बसाव का नाही. हे म्हणलं पावडर लावायचं का मला. मी म्हणलं लावलं असतं, पण जांभळावर मीठ चोळल्यासारखं होतं या. ह्याला काय उपयोग आहे महाराज. हे नास काय हो, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह हा नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार एकदम जोड लागला मला. सगळे चांगलं टवटवीत काम आहे. आणि याच्यात एक महत्वाची घटना कोणती, गडावर येत असताना माणसाच्या मनाची तयारी पाहिजे. काहीतरी मला द्यायचे गडाला, मला काहीतरी द्यायचे. कशाला द्यायचे, ऋषींना द्यायचे, गडाला द्यायचे. आणि उत्तर आहे का, गडाला दिलेलं आहे ना पिढ्यानपिढ्याचं आहे, अमरत्व आहे त्याला. आणि ते नावारूपाला आल्यावर आम्हाला त्याचा फायदा आहे. इथे एक 50, 100, 200, 1000 पोरं जर शिकले, किती वाटचाल मोठी आहे. आणि खरं सांगू का महाराज, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आता हे काय कसं रत्न जन्माला आले दोघंही, कसं गोड काम आहे. आता हे 5-5 हजार रुपये रोजाचे माणसं आहे महाराज. त्याच्यापेक्षा जास्त आहे. आता तुम्ही देत नाहीत त्याला काय करा. इतकं क्वालिटी वाज, आता काय सांगावं. आता इथं काय गडावर समजा ठीक आहे, पण बघायला गेलं तर कला किती खास आहे. आता ही तुम्ही पहा बरं, तुमचं शिक्षण किती झालं असेल, सेकंड इयर झाले, तुमचंही झालं असं बरंच. आता ऐका बरं का, तुम्ही शिकलात सेकंड इयर, तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले, यांचं समजा हे आता शिक्षण पूर्ण झाले त्यांची, आणि आपलंही पूर्ण झाले. ह्यांना पर्याय नाही, आपल्याला पर्याय आहे. ह्यांना सुशिक्षित बेकार म्हणतील, आपल्याला कोण म्हणीन, म्हणीन कोण. आपल्याकडे अजून एक पर्यायी व्यवस्था कला आहे. आणि एक जिवंत कला माणसाकडे पाहिजे दुसरी, तरच माणसाचं जीवन आहे. आता ही कीर्तनकार आहेत का नाही, एकच बाजू नाही. आता आमच्या कीर्तनकारांना काय करायचं, मठ बांध मंदिर, सगळे पैसेच गेले संपूर्ण, अख्खे राहिलेच नाही. आणि मागच्या 2 वर्षात पुन्हा मग भाजीपाला ऐकायची पाळी आली. वाईट अवस्था होती. किराणा दुकान टाकायची पाळी आली. त्यांना लावा,
त्यांना झोपायला. नाही माऊली तुम्ही जा झोपायला, त्यांना ते त्रास असेल दिवसभर. नाही जाऊ द्या त्यांना. विठाला 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 त्यांना खरंच जाऊ द्या. बाबा गुरुजी तुम्ही आराम करा, थोडं बसून त्रास होतोय, जीवाला त्रास देऊ नका. बरं ते तसं नाही. हा ते तुम्हाला दोन्ही बाजू आहेत, मोबाईलही वाजते आणि झोपही येते. विठाला 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 विठाला